देई माझा प्रेम देई माझा प्रेम सर्व काळ देई माझा प्रेम सर्व काळ प्रेम सर्व काळ देई माझा प्रेम विठोबार अभंग म्हणा एक अजून आवड हे रूप गोजीरे केला राजवार Hare
झाली आमची झाली आमची मुळे महाराज येवले महाराज हॅलो हॅलो काही विषय दाबून द्या बस 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 तुझे संगते तुझे संगते तुझे संगते तुझी संगती तुझी संगती तुझी संगती तुझी संग तुझे संगते तुझे संगते तुझे संगते तुझी संगती तुझी संगती तुझी संगती तुझी संगती झाल्या मोते झाल्या मोते निश्चिंते नाही देखे नाही झाली आमची निश्चिंती झाली आमची निश्चिंती नाही नाही सुखाचे सोहाणे
सुखाचे भोग सुखाचे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे भोग सुखाचे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे संगती झाली आमोची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर इथे नवनीताचे पूर नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता
तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठ्ठला गलदानगंडम मिलद्रंगखंडम चलचारुषुण्डम जगत्राणशौंडम लसदन्तकाण्डं विपद्रङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अतुलितबलधामं हेमशैलावदेहं तनुजवनकृशानं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानरानामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि श्रीचा असे वास ज्याच्या पदाशी भवाब्दी नौका हरिया पदासी लोणी सवस्ती करीशी कृपाळा प्रेमे सखा राम वर्णे गुणाला अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती महायोगपीठे तटे भीमरथाम्बरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम पाण्डुरङ्गा करो सरे चरणा संताजिया सरे चरणा संताजिया सरे चरणा संताजिया चमवादाने केता विस्तारो चमवादाने कथेता विस्तारो चमवादाने कथेता विस्तारो बाजी सद्गुरु दासतुंगा बाजी सद्गुरु दासतुंगा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आता हृदया फुले चौफाळुन्या भले वरी वैसव पाऊले श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता तुझी ये संगती झाली अमुची निश्चिंती प्रस्तुतस्थली प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संतश्रेष्ठ विश्ववंद्य जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा काल्याच्या प्रकरणातील अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. सेवेचं प्रयोजन सर्वांना ज्ञातच आहे. तरीही ज्या निमित्तानं आपण ही सेवा आयोजित केलेली आहे ते कैलासवासी किसनराव गंगाधरजी बेंडके यांचं प्रथम पुण्यस्मरण गुरुवर्य रामगिरीजी महाराज, गुरुवर्य प्रसाद महाराज अमळनेरकर, गुरुवर्य हरिशरणजी महाराज राम दरबार यांच्या प्रेरणेने आशीर्वादानं समस्त असणारा सद्भक्त श्रोतावर्ग, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारी सर्व गायक वादक गुणीजन मंडळी आहेत. माझा कोणाचाही परिचय नसल्यामुळं सगळ्यांच्याबद्दल एकच सांगेल, एक एकाहुनी बळी रे सर्वांना वंदन करतो. सर्व श्रोतो वर्गांना या ठिकाणी वंदन करतो. सुंदर प्रकारचं आयोजन नियोजन साऊंड सिस्टीम ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम माझ्याकडे आला आणि आपल्या सगळ्यांचं मला दर्शन झालं ते आमचे डॉक्टर नारायणरावजी खोकले. आज ही असणारी जी सेवा ज्यांच्या माध्यमातून आपल्या पुढे आलेली आहे ते गंगा भागीरथी चंद्रकलाबाई किसनराव बेंडके, लताबाई प्रकाश सदगीर, श्री नामदेव किसनराव बेंडके, कल्पना अशोक हुरगळ, शोभा नामदेव बेंडके, निकिता संदीप बेंडके, चिरंजीव हर्षल चांगदेव बेंडके, प्रांजल ज्ञानेश्वर बेंडके, गंगा भागीरथी चंद्रभागाबाई कचरो. हमारे दो करून करून काय केले महाराज. तुम्हाला जर परिवारच राहिला नाही, मी त्या दिवशी बोलून गेलो होतो कथेमध्ये, आम्हाला चौघांची गरज आहे महाराज.
चौघांची गरज आहे. त्यातला पहिला आहे त्याचं नाव आहे परिवार, दुसरा आहे त्याचं नाव आहे परिजन, परिजन म्हणजे नातलग. तिसरं आहे त्याचं नाव आहे पुरजन, पुरजन म्हणजे गावकरी. आणि चौथा आहे त्याचं नाव आहे परमेश्वर. विठ्ठल विठ्ठल आपल्याकडं पूर्वी 8 वार होते, आता किती राहिले? तुमच्याकडे किती आहेत? आता 7च राहिले. मला एक परिवार नावाचा 8वा वार होता, तो आता जवळजवळ संपला. महाराज बेंडकेचा परिवार होता म्हणून मी जाणीवपूर्वक वाचून दाखवलं. आज आम्हाला त्या दिशेनं कुठंतरी जाण्याची गरज आहे. फार त्याला व्यक्त होऊन बोलत नाही, समजता आलं तर समजून. आज ही असणारी काल्याची माझ्याकडे आलेली सेवा आहे. उपस्थित सर्व सद्भक्त श्रोतागण आहेत, महाराज मंडळी आहेत, भिन्न भिन्न गावातून आलेली सर्व पंचक्रोशीतील मंडळी आहेत. बेंडके परिवाराचा आप्तेष्ट नातलग मित्र परिवार, सुंदर प्रकारचे साऊंड सिस्टीम, चित्रीकरण, या ठिकाणी जे जे काही आहे त्या सर्वांनाच वंदन करतो आणि यथामती यथातथा यथावकाश चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांची भाषा आहे महाराज. माझी विनंती आहे, कीर्तन ऐकू नका, कीर्तन ऐकू नका, कथा ऐकू नका, त्याला समजून घ्या. त्याला काय करा, समजून घ्या. आपण आपल्या गल्लीत जर आपल्या अनुपस्थितीमध्ये कदाचित तुम्ही कुठंतरी गावी गेलात आणि ज्यावेळेला तुम्ही सकाळी आलात, संध्याकाळी तुमच्या गल्लीमध्ये भांडण झालं होतं. कल्पना करू आपण, काय झालं होतं? भांडण झालं होतं. कुणीतरी तुम्हाला फक्त सांगितलं की रात्री आपल्या घरी गल्लीत काय झालं? भांडण झालं. तुम्ही एवढंच ऐकता का समजून घेता? बोला ना. कुणाचे झाले, कशाहून झाले, काय कारण होतं, कंप्लेंट केली का, कुणी अगोदर, काही घेणं देणं नाही त्याचं. ज्याची गरज नाही आम्ही ते समजून घ्यायला लागलो, आणि जे समजून घेण्याची गरज आहे ते फक्त ऐकून घ्यायला लागलो. अरे बाजारामध्ये ज्यावेळेला आंबे विक्रीला येतात, ऐका जरा नीट, आपण सुज्ञ जाणकार श्रोता आहेत. बाजारात ज्यावेळेला आंबे विक्रीला येतात त्यावेळेला तो जो शेतकरी असतो त्याचा आंबा रंगानं हिरवा आहे, पण त्याची खात्री आहे की तो चवीनं काय गोड आहे. मला त्याची विकण्याची पद्धती आहे. तो काय करतो, ज्यावेळेला ग्राहक येतं त्यावेळेला तो ग्राहकाला आंबे घ्या म्हणतो का घेऊ नका म्हणतो? नाही, त्याची पद्धती आहे. तो आंबे घेऊ नका म्हणतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की तो बाजारात बसलाय, आंबे विक्रीला मांडलेत आणि काय म्हणायला लागला? आंबे घ्या. तो आंबे घेऊ नका म्हणतो, तो फक्त म्हणतो आंबे खाऊन पहा. तो फक्त काय म्हणतो? आंबे घेऊ नका म्हणतच, घ्या म्हणतच नाही. तो म्हणतो फक्त काय करा, खाऊन पहा. मला तुम्हाला सांगायचं आहे महाराज, खाऊन पाहण्यासाठी जी पाटीभर आंबे आणलेले आहेत त्यातला तो एक आंबा देतो का 2-4 देतो? एकही नाही देत महाराज. अहो, तो एक माचून ठेवतो आणि त्यातला थोडासा रस देतो. आम्ही तो जर जिभेवर चाटला ना, नक्की आमची प्रवृत्ती होते की आपण काय घेतले पाहिजेत. मला वाटतं तुकोबाऱ्यांचा एक अभंग जिथं कुठं ऐकताल तुम्ही, मी माझंच म्हणून म्हणत नाही, जिथं कुठे ऐकाल ना त्यावेळेला त्या 4000 अभंगातला एक अभंग हातावर पिळलेल्या रसा एवढा आहे. आपण घरी गेले की गाथा उघडला पाहिजे. त्यासाठी आमच्या घरात गाथा असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी मी अनेक वेळेला कथेतून बोललेलो आहे की आम्हाला संत वाङ्मयाची गरज आहे महाराज. ती तुमच्या माझ्या जीवनाची आवश्यकता आहे.
आणि ती ज्या वेळेला तयार होईल त्यावेळेला आम्ही कीर्तन ऐकणार नाहीत, कीर्तन समजून घेऊ. विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय गोपींचा आणि गोपालांचा भाव या अभंगाच्या द्वारे प्रदर्शित करतात. काय असतं, महाराजांचे जेवढे अभंग आहेत त्यावेळेला ते पात्र त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. मला आज आपल्या पुढं नम्रपणे सांगायचं आहे, मला कल्पना आहे, चित्रीकरण चालू आहे समोर. मला तुम्हाला विचारायचं आहे, आता मी जो जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी निवडला, तो अभंग कीर्तन संपल्यावरही तुकोबारायांचा आहे का आता तुकोबारायांचा आहे? बोला थोडा. आता आपली परिचय झालेला आहे 7 दिवसात, आज काही अडचण्याचं काम नाही. त्याला बाळाला पलीकडे घ्या, विक्षेप नका करू मध्ये. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आपण सेवेला घेतलेला आहे. तो सेवेला घेतला तेथपर्यंत तुकोबारायांचा आहे का कीर्तन संपल्यावरही तुकोबारायांचा आहे? नाही ना. शेंगदाणे विकत घेईपर्यंत दुकानदाराचे, एकदा विकत घेतल्यावर मग हा अभंग आपला म्हणा ना महाराज. विठ्ठल तुझे ये संगती कोण म्हणताय? तुम्ही म्हणा. अभंग तुकोबारायांचा आहे. हा अभंग तुमच्या मुखातून निघला पाहिजे, तुम्ही म्हणलं पाहिजे तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंते. आम्ही काय केलं महाराज आतापर्यंत? हे सगळं तुका म्हणे लावून दिलं, आम्ही काहीच नाही म्हणे त्यात. विठ्ठला त्यातली प्रत्येक गोष्ट मी म्हणे करा महाराज. तरीच महिमा महाराज. ज्या भगवंतानं अर्जुनासाठी भगवद्गीतेचं जे ब्रह्मरसाचं भोजन बनवलं होतं ते तुम्हाला आम्हाला प्राप्त झालं. आज त्याच पद्धतीनं लक्षात ठेवा, इथं जगद्गुरु तुकोबारायांची भाषा ही माझी भाषा बनली पाहिजे. हा अभंग आता आपण म्हणला पाहिजे सगळ्यांनी, तुझी संगती. कारण कोणतंही कार्य असू द्या, कथा असेल कीर्तन असेल, त्यात समरस बनाव महाराज. कथा कीर्तन ही बुद्धीनं ऐकू नका, कथा कीर्तन ही अंतःकरणानं ऐका. याचा परिणाम सांगू तुम्हाला. मला हे ज्या वेळेला सुंदर गातात ना, मृदंगाचे सुंदर बोल ज्या वेळेला कानावर पडतात ना, फक्त कीर्तनकाराचंच ऐकायचं एवढंच आपल्या डोक्यात आहे. पण लक्षात ठेवा, ज्यानं ज्यानं अंतःकरणाला आल्हाद मिळतो ते सगळं ग्रहण करायचं. विठ्ठल आणि ती असणारी संगती ज्या वेळेला झाली, गेली 7 दिवस आपण ही संगती केली. सुख आहे. आणि दुसरं सुख आहे ते विचाराचं सुख आहे. मला तुम्हाला सामान्य प्रश्न विचारायचा आहे. विषयाला एक मर्यादा आहे. विषय भोगल्यानंतर सुखे का टाकून दिल्यावर सुखे? विषयाचं सुख भोगल्यानंतर आहे का बंद केल्यानंतर आहे? तुम्हाला साधा प्रश्न विचारतो.
तुम्हाला एखाद्या ठिकाणी पाहुण्याकडं आमंत्रण आहे आणि तिथं जामुनचं जेवण आहे, जामुन तुमच्या आवडीचे आहेत. ज्यावेळेला तुम्ही जेवायला बसलात सगळ्यांना 2-2 वाढले. वाढणारा तुमच्या परिचित असल्यामुळे त्यानं तुम्हाला 4 वाढले. कल्पना करा फक्त, तुम्हाला आनंद झाला का नाही झाला? झाला. आता 4नं तुम्हाला आनंद झाला, मी कल्पनेनं देतो तुम्हाला. 4मध्ये तुम्हाला काय झाला? आनंद. अजून 4 वाढले, बोलत राहा फक्त. आनंद वाढला ना? वाढला. तुमची कॅपॅसिटी चांगली होती. अजून 4 वाढले, अजून 4 वाढले, अजून 4 वाढले. महाराज वाढले नाही तरी नको म्हणायला लागलात तुम्ही. याचा अर्थ आहे भोगाला मर्यादा आहेत. नव्हे, तुम्हाला हात धुतल्यानंतरच सुख आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जामुनच्या जवळ गेल्यानंतर किंवा जामुनच्या संगतीमध्ये सुख आहे असं वाटलं होतं भ्रमानं, पण त्यावेळेला खात्री झाली आता याच्यापासून उठण्यातच काय. तसं संसारात त्याच्याजवळ जाण्यास सुख वाटलं होतं, पण एक काळ असा येतो महाराज आता याच्यापासून बाजूला होण्यातच सुख आहे. कारण एक विषयाची संगती आहे आणि एक विचाराची संगती आहे. गेली 7 दिवस आपण जी संगती केली महाराज ती विचाराची संगती केली. आणि विचाराची संगती एक निश्चिंतता देते. प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्ट तुमच्या माझ्याजवळ आहेत, पण जो संसार आहे ना तो संसार तुम्हाला दुःख कधी देतो? आपण जाणकार आहात. तुम्हाला संसार दुःख देतो का वाढलेला संसार दुःख देतो? प्रयत्न कशाचे चालू आहेत मग? विठ्ठल संसार दुःख देत नाही महाराज. ज्या वेळेला तो इतका वाढतो इतका वाढतो इतका वाढतो की माणसं म्हणतात आता जेवायला सुद्धा. संसार दुःख देत नाही, वाढलेला संसार दुःख देतो. त्याच्या विरुद्ध बोलतो महाराज. परमार्थ सुख देतो का वाढलेला परमार्थ सुख देतो? मग आता उद्यापासून वाढवणार ना महाराज? कळतं पण विठ्ठल एका पारमार्थिक जीवनाची अनुभूती ज्या वेळेला तुम्हाला मला येते त्यावेळेला ती कुठंतरी एका निश्चिंत स्थितीपर्यंत नेते मला. आज तुमचं माझं जे जीवन आहे ते सातत्यानं चिंतित आहे. जगद्गुरु तुकोबाऱ्या म्हणतात आहे त्या प्रपंचातच राहा, पण तिथं राहत असताना देखील ज्या विषयाकडं जी ओढ आहे जो धावा आहे तो कुठंतरी कमी करा महाराज. आता निश्चिंतीने पावलो उलटलिया धावा कृष्णेजिया, उलटलिया धावा कृष्णेजिया. निश्चिंतीने पावलो कुंडलिया धावा कृष्णेजिया, कुंडलिया धावा कृष्णेजिया, कुंडलिया धावा कृष्णेजिया. आता निशुद्धे पवन विसावा, आता निशुद्धे पवन विसावा, उलटलिया धावा कृष्णेजिया, उलटलिया धावा कृष्णेजिया. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे. पण परमार्थ ज्या वेळेला तुम्ही करू लागलात ना तो एका निश्चिंती अनुभवापर्यंत गेला पाहिजे मला, अनुभवापर्यंत. मी अनेक वेळेला सांगतो, आपल्याकडं साधं उदाहरण देईल मी, की तुम्ही ज्या वेळेला एक रुग्ण म्हणून एखाद्या दवाखान्यात जाता
आणि डॉक्टर तुमच्यावर उपचार करतात. डॉक्टर तुमच्यावर उपचार करतात. त्या उपचाराच्या वेळेला डॉक्टर तुमच्यामध्ये काय बदल करतात? अरे काही बदल करत नाहीत. आजारी पडण्याच्या अगोदर तुमची जी सर्वसामान्य स्थिती होती ती स्थिती त्या पदाला पुन्हा आणून देतात. त्या स्थितीला तुम्ही परत आलात की आम्ही म्हणतो आता आम्ही बरे झालो. मला एवढंच सांगायचं आहे महाराज, परमार्थ म्हणजे काय? आपली जी पूर्वस्थिती होती त्या पूर्वस्थितीला आपण येणं म्हणजे परमार्थ. कोणती पूर्वस्थिती? तुम्ही बाल्यदशेमध्ये लहानपणी जसे होतात आज तसेच का बदललात? लहानपणी तुम्हाला प्रत्येकजण चॉकलेट देत होतं, उचलून घेत होतं, खेळायला नेत होतं. तुम्हाला कोणी खाली सुद्धा ठेवू देत नव्हतं, प्रत्येकजण तुम्हाला उचलून घेत. आता तुम्ही तेच का काही बदललात? बोला ना. त्याच्यात ना आम्ही कशाला बदललो? अरे त्या काळात आम्हाला कोणी खाली बसू देत नव्हतं. मला वाटतं आता कोणी घरात बसू देईन. विठ्ठल तुकोबारांचा अभंग आहे. लहानपण देगा देवा, याचा अर्थ ती वृत्ती दे. बालकामध्ये जे गुण आहेत, तुम्ही कितीही मोठे व्हा महाराज, प्रपंच अनुकूल असेल, प्रारब्ध चांगलं असेल, खूप मोठे व्हा, काही अडचण नाही महाराज, खूप मोठे व्हा. पण बालकाचे जे गुण होते ना ते आपल्यातले बाजूला करू नका. बालकाच्या ठिकाणी अहंकार नाही. त्या बालकाला एक चापट मारा, महाराज थोडा वेळ रडेल, ते रागवेल तुमच्यावर. पण दुसऱ्या क्षणाला जर चॉकलेट दिलं ना तर ते हसत हसत परत तुमच्याकडे येईल. नाही चिता तेथे देवाचीच सत्ता, तेथे देवाचीच सत्ता, तेथे देवाचीच सत्ता. नाही चिता तेथे देवाचीच सत्ता, तेथे देवाचीच सत्ता, तेथे गोड प्रमाणे महाराज, तेथे देवाचीच. म्हणून तुकोबारांचं वाङ्मय पहा महाराज. म्हणून मी तुम्हाला सांगितलं समजून घ्या. जगद्गुरु तुकोबारांचा पहिला अभंग आहे महाराज, तेथे माझी हरी वृत्ती राहो, माझे चित्त तुझे पायी राहे ऐशे करी काय. आपण परमार्थ करत नाहीत असं नाही महाराज, केलेला परमार्थ आमच्या जवळ राहत नाही. शास्त्र सांगतं परमार्थ कमी करा, पण जेवढा केला तेवढा तुमच्या जवळ राहू द्या. प्रपंचात राहा, फक्त प्रपंचाला आपल्या सोबत घेऊ नका. त्याच्या पुढे जाऊन बोलू का? संसार डोक्यानं करावा का डोक्यात घ्यावा? संसारातलं तर बोलत जा ना. संसार डोक्यानं करायचा का डोक्यात घ्यायचा? डोक्यानं करा महाराज. न करी रे संग राहे रे निश्चळ, खरे ब्रह्मज्ञान, खरे ब्रह्मज्ञान. लागो देजी मला मानेरा, लागो देजी मला मानेरा, या नावे हागोईत खरे ब्रह्मज्ञान, या नावे हागोईत खरे ब्रह्मज्ञान. समर्पक प्रमाणे महाराज जगद्गुरु तुकोबाराय फार सोप्या भाषेत सांगतात महाराज, मला फार सोप्या भाषेत. अरे ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी ज्या ज्या ग्रंथाचा अभ्यास करावा लागतो महाराज, आज ती पात्रता आमच्याकडे राहिली नाही. महाराज म्हणतात बस ज्या प्रपंचामध्ये तो राहिला ना, संसार संसारी असावे असूनी नसावे, स्वाधारी असावे असूनी नसावे, संसारी
असावे असुनी नसावे सारी असावे असुनी नसावे संसारी असावे आसुरी नसावे संसारी असावे नसावे असुनी नसावे वा समर्पक प्रमाण आहे मला महाराजांनी प्रमाण दिलं म्हणून थोडं विश्लेषण करतो त्याचं. संसारात आपण जिवंतपणे असावं का मेल्यावर असावं? बोला ना. संसारात आपण जिवंतपणे असावं का मेल्यावर असावं? महाराज जिवंतपणे नसावं, पण मेल्यावर वेळोवेळी लोकांनी आपलं नाव काढावं, कारण त्या त्या ठिकाणी तुमची उणीव भासावी. आपण मेल्यानंतर त्याच्यात असावं. आम्ही जिवंतपणे जितकं डोकं घातलंय की ते म्हणतात गेले तेच बरं झालं. विठाला तुमची उणीव भासावी महाराज. जोपर्यंत हा देह आहे ना, या देहाच्या माध्यमातून असं कार्य करा की आपली उणीव भासली पाहिजे. आपण गेल्यानंतर आपण अनेकांच्या कामी आलो पाहिजे. आपण सुज्ञाहात एक उदाहरण देतो. तुम्ही एखाद्या शेतीच्या कामासाठी एखादं JCP मशीन आणलंय, मला दृष्टांत द्यायचा आहे म्हणून ते रोजानं आणलंय असं आपण उदाहरण घेऊ. त्याला 10,000 रुपये रोज आहे. त्याला काय असेल काय नाही मला माहीत नाही, पण ते JCP मशीन आणले रोजानं. 10 दिवसाचा करार केलाय. किती झाले पैसे? 1 लाख. तुम्ही 1 लाख रुपये ज्याचं मशीन आहे त्याला पहिल्यांदा देऊन टाकले. मशीन तुमच्या घरी आले. आता 10 दिवसासाठी मशीनचं मालक तुम्ही आहेत का तो माणूस आहे? आपण आहे. 10 दिवसापूर्वी मला ते मशीन रोजानं आणलेलं आहे. आता तुम्ही त्याच्याकडून काम करून घ्यायला पाहिजे की नाही? महाराज 1 दिवस झाला ते मशीन उभंच आहे. दुसराही दिवस गेला. तसा मित्र होता, तो त्याला समजून सांगतो, अरे मशीन किराईने आणलंय, याचा काहीतरी उपयोग कर ना. तो म्हटला तुला काय घेणं देणं, मी काय करायचं ते करील. बस तू ऐके ना. त्याला राहावे ना. तो जवळचा मित्र होता. तो ज्याचं मशीन होता त्याच्याकडे गेला. सांगितलं तुमचं नेलेलं मशीन आहे, नुसतं उभं केले, त्याला सांगा काहीतरी. महाराज त्या मशीनवाल्यानं सांगितलं मी काही सांगू शकत, माझा किराय मला पोहोचलाय, मी 10 दिवस झाले की माझं मशीन काय करणार आहे, उचलून नेणार आहे. कोणतं मशीन आणलंय? कसं ते कामाला वापरा, उभं करा, दुरुपयोग करा, उचलून नेणार. विठाला मला महाराजांनी दिलेलं प्रमाण आपल्या पुढं मांडायचं होतं. मला सांगा 10 दिवसानंतर मशीन आपल्या ताब्यात राहणार आहे का मशीनने केलेलं काम ताब्यात राहणार आहे? काम ताब्यात. मशीन नाही राहणार महाराज. मशीन 10 दिवसानं जाणार आहे. आणला हा देह पाचाचा, तो आणले आपण तेवढ्या पुरता. त्यानंतर ती मशीन जाणार आहे आणि मशीनचं कार्य राहणार आहे. म्हणून मला वाटतं आपण प्रपंचामध्ये जिवंतपणे राहू नये, कार्यरूपानं मृत्यूनंतर दीर्घकाल राहावं. उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती उत्तमची उरे कीर्ती मागे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे. हा तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमाची उरे राहिली ती उरली. याचा अर्थ मी त्याच्यासाठीच जीवन जगलोय हाही भाग सोडा. म्हणून आपलं जे जीवन आहे ते जीवन कोणत्याही क्षेत्रातलं असू द्या महाराज. असं काही नाही की माणूस परमार्थातच मोठा होतो. कोणतंही क्षेत्र असू द्या, तुम्हाला त्या त्या क्षेत्रामध्ये मोठं होत आहे.
मला सामान्यपणे तुलना म्हणून तुम्हाला विचारायचं आहे, तुलना म्हणून. कारण माणसं कशाला तरी उगाचच परंपरेनं मोठं म्हणतात. अरे ज्याच्यामध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवलं ती प्रत्येक गोष्ट मोठी आहे. मला सांगा, गायक मोठा का कीर्तनकार मोठा? कीर्तनकार. हे तुम्हाला विचारायचं आहे मला, कोण मोठा? हे माझ्या तोंडापुरतं उत्तर देऊ नका. कोण मोठा? आता तुमची अशी पंचायत आहे की मला मोठं म्हणावं तर यांना काय वाटतं आणि यांना म्हणावं तर मला काय वाटतं. चला मी सांगतो. महाराज, कीर्तनकार मोठा नाही. थोडी क्षमा मागून बोलतो. इथं आमचे सागर महाराजसारखे अन्य कीर्तनकार आहेत. कीर्तनकार मोठा नाही, कारण माझ्या ऐकण्यात तरी अजून भारतरत्न कोणाला मिळालंच नाही. मग कोण मोठं आहे? विठ्ठल विठ्ठल कार्याला लहान म्हणू नका. तुम्ही सर्वस्व त्यामध्ये होता. तनु मनु जीवे चरणाशी लाग. हे जसं दास्याच्या बाबतीमध्ये सांगितलं, मला तनु मनु जीवे एवढंच पाहिजे. जे जे कार्य असेल ना त्या कार्यामध्ये जीव ओतून कार्य करा मला. कारण तुम्ही जोपर्यंत सर्वस्व त्याला देणार नाही तुम्हाला तोपर्यंत त्याच्यामध्ये. कारण काय असतं, एखादा जो शेतकरी असतो ना तो म्हणतो महाराज मी याच्यात रात्रंदिवस गाडून घेतो तेव्हा हे पीक दिसतंय. तसं लक्षात ठेवा, याच्यामध्ये सर्वस्वानं समर्पित व्हा. तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्राला कधी लहान मानू नका. फक्त तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये काय झालं पाहिजे महाराज, तिथंच आम्हाला एक निश्चिंतता मिळाली पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे. अरे एखादा भजन करत असेल ना महाराज, तो एकटाच बसतो आणि भजन करतो. हे सुंदर मृदंग वाजवतात, एकट्यानंच वाजवत बसावं महाराज. ती प्रत्येक साधना तुमच्या निश्चिंतेचं कार्य ठरावं. प्रत्येक कार्य माझी निश्चिंती ठरावी. आज आपण ज्या ज्या गोष्टी पाहतो त्यावेळेला ती निश्चिंतता नाही. मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे, कोणाचाही संसार असू द्या महाराज, इथं बसलेल्या माझ्यासहित कोणाचाही असू द्या, तो तुम्हाला अशांत बनवतो का निश्चिंत बनवतो? अशांत बनवतो. तो निश्चिंत कधीच बनवतो. त्याची संगती, आता याला थोडंसं उदाहरण देतो. प्रपंच तुम्हाला चिंतित बनवत नाही, त्याची संगती चिंता वाढवते. त्याची संगती काय होते? चिंता वाढवते. त्याच्यापासून दूर गेले की निश्चिंत होतो. एक काल्पनिक उदाहरण देतो. तुम्हाला 10 लाख रुपये पाहुण्याला उसने द्यायचे. किती? 10 लाख रुपये तुम्ही बँकेतून काढून आणले. पाहुण्याने सांगितलं मी दुपारी येतो, मला पैसे पाहिजे. तुम्ही 10 लाख रुपये घरी आणले आणि पाहुण्याचा नंतर निरोप आला की काही कारणामुळं मी आता आज नाही येऊ शकत, उद्या येतो. 10 लाख कुठं आणलेत तुम्ही? घरी आणले. आदल्या दिवशी कुठं होते? बँकेत. खरं सांगा, तुम्ही आदल्या दिवशी चांगले झोपले का त्या दिवशी चांगले झोपले? त्या दिवशी तर मांजराने उडी टाकले तर उठून बसले. अरे ते बाजूला होते तोपर्यंत निश्चिंतता होते, जवळ आले की चिंता. विठ्ठल गोपीने आपला भाव प्रगट केला. देवा मी तुझ्या सानिध्यात होतो, तुमच्या संगतीत होतो. त्या संगतीचा आमच्यावर झालेला जो परिणाम आहे अभंगाचा. तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, झाल्या मुझे निश्चिंती, झाल्या मुझे निश्चिंती, झाल्या मुझे निश्चिंती.
झाली आमुचे निश्चिंती. परमार्थ सांगता आला पाहिजे मला. मी 7 दिवस कथा ऐकली, मला काय मिळालं? झाली आमुची निश्चिंती. एक परिवर्तन हा परमार्थाचा शेवट आहे महाराज. प्रार्थनेनं परमार्थ सुरू व्हावा आणि परिवर्तनानं परमार्थ पूर्ण व्हावा. रुग्ण दवाखान्यामध्ये जाताना जसा असतो, 2-4 तासाचा त्याच्यावर जो उपचार होतो, त्यानंतर तो तसाच असतो का त्याच्यात बदल झालेला असतो? बदल झालेला असतो ना. कीर्तनाला येताना आपण जसे असतो तिथून उठताना, येतानाही तंबाखू चोळतच आला आणि जातानाही चुना लावतच गेला. काय बदल आहे? फक्त 2 तास बसला. विठाला अरे तुमच्यामध्ये परिवर्तन व्हावं मला. जी गोष्ट मला जीवनामध्ये अशांत बनवते, ज्यानं माझ्या जीवनामध्ये चिंता वाढते, ती सगळी गोष्ट माझ्या जीवनामध्ये बाजूला पाहिजे. आज तुमच्या माझ्या जीवनामध्ये निश्चिंतता राहिली नाही महाराज. का राहिली नाही आहे याचं कारण सांगतो तुम्हाला. आपण ज्या संगतीमध्ये आहात ना, त्या संगतीचा अनुभव घेत नाही आहेत. मला तुम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे. कुठेही तुम्ही 2 तास 1 तास सत्संगाला गेलात, कुठेही जा महाराज, तिथं गेल्यानंतर तुम्हाला, आता मी कीर्तन सांगायला लागले, तुम्हाला बरं वाटतं का बरं नाही वाटत? बरं वाटतं. हे तोंडापुरतं का होईना तुम्ही मान्य केलं. चला, मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे, हे जर बरं वाटतंय तर मग हा प्रयोग घरी गेल्यावर का करत नाहीत तुम्ही? अरे राहिलं 2 तास रोज, एक 10 मिनिट तर देवाजवळ बसा ना महाराज. 10 मिनिट तरी. आम्ही 10 मिनिटही देवापुढं बसायला तयार नाहीत. याचं कारण एकच आहे महाराज, अजूनही आम्हाला, मी म्हणल्यावर तुम्हाला कळालंय बरं वाटतंय, बरं वाटलं हे कळालंच नाही. विठाला विठाला कारण जीवनामध्ये निश्चिंतता ज्यानं प्राप्त होते. मी आणखी एक उदाहरण आपल्या पुढं मांडेल. कारण मनुष्य भौतिकता आणि नैतिकता या 2 गोष्टी सोबत घेऊन चालतो महाराज. त्याला भौतिकता आवडते. मी काल्पनिक उदाहरण आपल्या पुढं देतो. 2 पंढरपूरला चाललेले पायी वारकरी आहेत. दोघं चाललेले आहेत. मधला जंगलाचा मार्ग आहे. दोघंच पायी चाललेले आहेत. आणि रस्त्यामध्ये त्यांना एक श्रीमंत गृहस्थ भेटले मला. आणि त्या श्रीमंत गृहस्थानं त्या दोघांना 2 वस्तू दिल्या. काल्पनिक आहेत. दोघाला 2 वस्तू दिल्या. त्यातल्या एकाला 2 तोळ्याची अंगठी दिली आणि एकाला ज्ञानेश्वरी दिली. कोणती चांगलं? खरंच तुम्ही तिथं असलात तर ज्ञानेश्वरी म्हणला असतात. आता तुम्हाला माहिती आहे, हे फक्त कीर्तनातून सांगणार आहे, ठीक आहे, मिळणार. इथं जर मी आत्ता म्हणलो असतो की एक सोन्याची अंगठी आणि एक ज्ञानेश्वरी, कोणतं पाहिजे तुम्हाला? मी तरी सांगितलं असतं मला अंगठी पाहिजे, तुमचं नाही सांगत. मला त्याच्या पुढं न्यायचं आहे तुम्हाला. दोघही पायी प्रवासी होते, वारीला चाललेले. जंगलचा मार्ग होता. संध्याकाळी ज्या वेळेला एका देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. देवा, तुझ्या संगतीत आम्हाला जे मिळाले ना,
ते काय मिळालं? नाही देखिले ते मिळे. महाराज तुम्ही भोजन अनेक ठिकाणी करत असाल, काही अडचण नाही महाराज, नाहीतरी आपण आपल्या घरी तर करतोच. पण आजचं जे भोजन आहे ते भोजन नुसतं भोजन नाही महाराज, त्या भोजनाच्या सोबत हे भजन आहे. कारण आपल्याकडं विषय सुख आहे, आपल्याकडं ब्रह्मसुख आहे आणि आपल्याकडं भक्ती सुख आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. जी असणारं भक्ती सुख आहे, एक सुख अंतःकरणाला मिळणार आहे आणि एक सुख इंद्रियाला मिळणार आहे. इंद्रियाला मिळणारं सुख प्रपंचातील विषयाच्या माध्यमातून मिळत असतं आणि परमार्थामध्ये अंतःकरणाला सुख मिळत असतं. मला म्हणून ए हृदयीचे ते हृदय घातले. आपल्याकडं पूर्वी लोक एकमेकाला भेटल्यावर आलिंगन द्यायचे महाराज, आलिंगन द्यायचे. आता का देत नाहीत? असेही महाराज मुस्लिम धर्मामध्ये दिल्या जातात. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. समोरच्याकडं जर परमार्थ असेल तर त्याला आलिंगन द्यावं आणि त्याच्याकडं जर साधनाच नसेल तर आलिंगन देता कशाला. एक रामायणातलं उदाहरण सांगतो आपल्याला. रामायणामध्ये त्यावेळेला भिल्ल यायचे, आदिवासी यायचे, वनवासी यायचे, त्यावेळेला राम त्यांना आलिंगन द्यायचे महाराज. राम त्यांना आलिंगन द्यायचे आणि रामाच्या भेटीसाठी स्वर्गातील देवता आल्या महाराज. रामानं देव आलेले पाहिले की देवाला दुरून नमस्कार केला. महाराज लक्ष्मणाने विचारलं, प्रभू ज्यांच्या अंगाचा वास येतो अशा माणसाला तुम्ही आलिंगन देतात, त्यांना आलिंगन देतात, आणि ज्या देवता त्यांनी ज्या कपड्याचा वास येतोय तुम्ही त्यांना लांबून नमस्कार करतात. त्यावेळेला रामानं दिलेलं उत्तर आहे का महाराज? पंढरीला जाणारा जो वारकरी असतो ना, तो बाहेरून मळत मळत जातो आणि आतून उजळत उजळत जातो. तसं कदाचित त्यांचं बाहेरचे कपडे मळालेले आहेत पण आतलं अंतःकरण इतकं उजळलेलं आहे. मी त्याच्यासाठी आलिंगन देतो की कदाचित तो त्यांच्या अंतःकरणातला भाव माझ्या अंतःकरणात यावा. विठ्ठल आज आम्ही या सगळ्या गोष्टीपासून दूर चाललोत. मला देवा तुझ्या संगतीत मात्र आम्हाला जे मिळालं, जे तुकोबाऱ्यांचं प्रमाण आहे ना, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. नको शब्दाचा अर्थ ब्रह्मज्ञानाचा तिरस्कार नाही. नको हा शब्द ज्या वेळेला तुम्ही ते घेतले आणि तुम्ही पोटभर जेवलात, आता तुम्ही काय म्हणायला लागले? नको म्हणायला लागले. तुकोबारा ब्रह्मज्ञान नको म्हणतात म्हणजे ते अवगत नव्हतं असा अर्थ नका लावू. त्यांना ते प्राप्त आहे आणि प्राप्त असल्यामुळं ते नको म्हणतात. देवा मे भक्त तू देव ऐसे. इथं देवा तुझ्या संगतीत आम्हाला काय मिळालं? तर तुझ्या संगतीत आम्हाला भक्ती आणि प्रेमसुख मिळालं. कारण तुमच्या माझ्या जीवनामध्ये कशाची उणीव आहे महाराज? तुमच्या माझ्या जीवनात प्रेमाची उणीव. मी तुम्हाला विचारतो, नदी कोणती मोठी? जिची रुंदी पात्र मोठे आहे ती मोठी का लांबी आहे जास्त आहे ती मोठी? नाही महाराज, जिच्यात पाणी आहे ती मोठी आहे. विठ्ठल काय नुसते पात्र आणि लांबी मोजीत बसता मला? हा, आमचंही पात्र खूप विस्तारलं काही काहीचं. काही काहीची लांबी खूप झाली पण त्यात काय राहिलं नाही? पाणी नाही राहिलं महाराज. अरे तुमच्या माझ्या जीवनात गरज आहे महाराज ती प्रेमाची. आज भूता परस्परे जडो. भूता शब्दानं ज्ञानोबाराने किती व्यापक अर्थ काढला महाराज. इथं कोणताही धर्म जात पंथ घेतला नाही. भूता परस्परे जडो मैत्राचे बाळाचे. एक काल्पनिक उदाहरण आपल्या पुढे देतो, ऐका जरा. एक नोकरी करणारे गृहस्थ आहेत. रोज आपल्या ऑफिसला जातात
आणि जाता जाता रस्त्यामध्ये एक भिकारी आहे, काल्पनिक उदाहरण आहे. रस्त्यामध्ये एक भिकारी आहे, त्या भिकाऱ्याला रोज ₹2 न विसरता देतात, रोज देतात. आता त्या भिकाऱ्यालाही माहीत आहे की आपल्याला दिवसभर जरी काही नाही मिळालं तर साहेबांचे 2-4 रुपये मिळणार आहेत. त्या साहेबांच्या बुटाचा आवाज आला की त्यांना ओळखावं की नक्की साहेब आले, त्यांना खुश व्हावं. आज नेमकं काय झालं, त्यांनी गडबडीमध्ये कपडे बदलले आणि खिशात पैसेच नाही राहिले. ज्या वेळेला ते भिकाऱ्याच्या जवळ आले, खिशात हात घातला आणि खिशात काय नाही. मला कर्तव्य दक्ष होते, ऑफिसची वेळ झाली होती, उशीर करणं योग्य नाही, परत जावं तर ते शक्य नव्हतं. काय करावं कळेना. क्षणभर थांबले आणि दुसऱ्या क्षणाला त्या भिकाऱ्याच्या जवळ आले. त्या भिकाऱ्याचा हात आपल्या हातात घेतला आणि त्याला सांगितलं, बाबा मला क्षमा कर, मी तुला उद्या देईल अधिक पैसे, पण आज गडबडीत माझ्याकडून राहून गेलं. त्या भिकाऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले महाराज, आणि त्या भिकाऱ्याच्या मुखातून जे शब्द निघाले ते मला तुम्हाला सांगायचे. त्या भिकाऱ्यानं सांगितलं, साहेब रोज तुम्ही या गरिबाला ₹2 देत होतात, दिवसभरही मला मिळत होते, तुम्ही दिलेले पैसे संध्याकाळपर्यंत संपून जात होते, पण आज लक्षात ठेवा, ज्या प्रेमानं तुम्ही माझा हात हातात घेतला आणि जे प्रेम दिलं ना, हे कधीच संपणार नाही, कधीच संपणार नाही. मला लक्षात ठेवा, आज आम्हाला जगाला द्यायची गरज आहे ती प्रेम देण्याची गरज आहे. 2 भावाचं नातं महत्त्वाचं नाही महाराज, त्या नात्यापेक्षा त्या दोघात प्रेम किती महत्त्वाचं. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख प्रेमा विना आहे समाधान, प्रेमा विना आहे समाधान, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेमा विना नाही समाधान, प्रेमा विना नाही समाधान, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, सुख दे. गोड प्रमाणे प्रेम सुख दी, प्रेम सुख दी. आज आम्हाला गरज आहे महाराज, प्रेम मागा विठ्ठला. तुमच्या माझ्या जीवनातलं प्रेम समाप्त व्हायला लागलं. मी एक वाक्य सांगतो महाराज आणि पुढे जातो. तुमच्याजवळ कितीही पैसे असू द्या महाराज, तुमच्याकडे 1,00,000 रुपये आहेत आणि ते ₹1,00,000 तुम्ही 1,000 लोकांना दिले, संपतील का राहतील? संपून जातील. पण तुमच्याकडचं प्रेम जे होतं ना, ते 1,000 लोकांना दिलं, संपलं का वाढलं? बस एकच अशी वस्तू आहे महाराज जगात की ती दिल्यानंतर वाढते, तिचं नाव आहे प्रेम. विठ्ठला भगवान कृष्णानं काय दिलं महाराज? तर प्रेम दिलं. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. लक्षात ठेवा महाराज, काला म्हणजे काय? काला म्हणजे सामावून घेणे. अनेक पदार्थाचं एकत्रीकरण होतं, त्याचं नाव आहे काला. मी नम्रपणे सांगत असतो महाराज, काला मंदिरात करू नका, काला कथा कीर्तनात करू नका, काला रोज आपल्या घरी करा महाराज. काला आपल्या घरी करा, सगळ्यांना आपल्यामध्ये सामावून घ्या. इथं एकत्र येण्याचा आनंद आहे. खरं सांगा, ज्या संख्येनं तुम्ही इथं एकत्र बसलेला आहे, घरी असंच बसणार नाही, एकत्र नाही बसत महाराज. आणि बसत नाही म्हणून सुख नाही. विठ्ठला जी मंडळी
मंडळी सोहळ्यात गेलेली असेल, ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यात, तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात, त्या पालखी सोहळ्यामध्ये संध्याकाळी विश्रांतीसाठी काय असतात? राहुट्या, कोणी पाल म्हणतं, कोणी तंबू म्हणतं. त्या एका राहुटीमध्ये 15 ते 20 लोक असतात. एका घरातले का एका गावातले? एका घरातले नाहीत, एका गावातले नाहीत, एका नात्यातले नाहीत, एका जातीतले नाहीत. नाही याती गुण वर्ण अधिकार, नाही याती गुण वर्ण अधिकार, याती गुण वर्ण ब्राह्मण क्षत्रिय क्षूद्र द्विज नव्हे, ब्राह्मण क्षत्रिय क्षूद्र द्विज नव्हे, नव्हे देवगण यक्षना किन्नर, नव्हे देवगण यक्षना किन्नर, क्षत्रिय क्षूद्र द्विज नव्हे, ब्राह्मण क्षत्रिय क्षूद्र द्विज नव्हे, नव्हे देवगण यक्षना किन्नर, नव्हे देवगण यक्षना वा, सुंदर प्रमाणे महाराज. असं वर्णन जर करायचं म्हणलं ना तर चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः, मया सृष्टम गुण आणि कर्मानं विभाग. चला मी पुढं जाईल. नाही देखिले ते मिळे. लक्षात ठेवा महाराज, आता इथं जी अनेक प्रकारची मंडळी एकत्र बसलेली आहेत, हे तिथं घरी पाहायला मिळतं का? इथं नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. महाराज, भोग आणि सुख या दोन गोष्टी एकत्र नाहीत घरी, पण इथं जे जे तुम्ही स्वीकारलं ना ते सुखाला कारण. म्हणून परमार्थ हा ऐकण्याचा विषय नाही. श्रीमद भागवताची कथा आपण ऐकली त्यावेळेला शुकदेवानं पहिल्यांदा सांगितलं महाराज, पिबत भागवतम रसमालयम मुहुरवो रसिका भुवि भावुकः. गोपीही देवाचं वर्णन करताना सांगतात, तव कथामृतम, हे देवा तुझं जे कथामृत आहे ते आम्ही स्वीकारलंय. आणि त्यानं जी वृत्ती आहे त्या गोपालांना विचारलं, का रे बाबा तुम्ही एवढं इथलंच वर्णन करायला लागला, एवढं इथलंच वर्णन करायला लागला, तुमच्या घरी काहीच नाही का? घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर,
ताकाचे सरोवर. महाराज गोपालांनी देवाला मान्य करून सांगितलं, देवा अरे आमच्या घरी जे आहे ना ते कसं आहे महाराज, संसाराचं वर्णन एका रूपकात केलं. आपण सर्व जाणकार आहात, सुज्ञ आहात. मला तुम्हाला विचारायचं आहे, तुमच्याकडं जर 10 गायी किंवा 10 म्हशी असतील, तुमच्याकडं रोज घरी 2 किलो तूप निघतंय. रोज 2 किलो काय होतंय? तूप निघतंय. तुम्ही गल्लीमध्ये फिरता आणि आपल्या घरी काय झालं म्हणून सांगता? तूप झालं का ताक झालं सांगता. म्हणजे आमचा स्वभाव आहे महाराज, जे आसार आहे ते वाटून द्यायचं, जे सार आहे ते वाटत नाही. आम्ही लोणी हे सार आहे. आम्ही लोकाला सांगतो की काय झालं आमच्या घरी, ताक झालं, आम्ही ते देऊन टाकतो. ऐका जरा पुढं. मला तुम्हाला विचारायचं आहे महाराज, ताक पिल्यानंतर ताकानं ताकद येते का गुंगी येते? ताकानं काय येते? गुंगी येते. मग ताक म्हणजे काय? मी तुमच्याकडूनच विचारून घेतले, ताकानं ताकद येते का? तर तुम्ही काय सांगितलं? गुंगी येते. मग ताक म्हणजे काय? काही नाही महाराज, ज्यानं गुंगी येते त्याला ताक म्हणा. आता गुंगी कशा कशानं येते याच्याबद्दल तुम्ही हुशार आहेत, हे मला प्रगट करून सांगायची गरज नाही. इथं गोपालांनी सांगितलं, देवा अरे गुंगी शब्दाचा अर्थ फक्त व्यसन एवढाच लावू नका महाराज, संसारही माणसाला काय करून टाकतो? गुंग करून टाकतो. मला अरे आमच्याकडं जे आहे ना ते अशा पद्धतीचं आहे की ते कदाचित दिसण्यासाठी मोठं असेल, सामर्थ्यासाठी मोठं नाही आहे महाराज. त्याच्या पुढं जाऊन बोलतो, माणसाला प्रारब्ध अनुकूल असेल, प्रयत्न चांगला असेल आणि प्रभू कृपा असेल तर संसार मोठा करता येतो का संसारात मोठं होता येतं? संसार मोठा करता येतो का संसारात मोठं होता येतं? नाही. मी 3 गोष्टी अगोदर मांडल्या, प्रारब्ध चांगला असेल, प्रयत्न चांगला असेल आणि प्रभू कृपा असेल तर संसार मोठा करता येतो, संसारात मोठं होता येत नाही. संसारात मोठं होता आलं असतं तर महाराज रावणाची मंदिरं झाली असती. संसारात मोठं होता येत नाही. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर परमार्थच लागतो. विठ्ठल महाराज दुःख मिळेल, पण परमार्थात गेलात आणि परमार्थातले विचार जर सोबत नेले तर काय मिळेल? सुख मिळेल. म्हणून जगद्गुरु तुकोबराय त्या गोपींना गोपालांना विचारतात की आता तुम्हाला ही संगती तर दीर्घकाल मिळणार नाही आणि तुम्हाला त्या संगतीचा अनुभव आलाय. त्यावेळेला त्यांची झालेली अवस्था अभंगाचं शेवट. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका नवजोत वैनी
नवजोत वडिता आम्ही नवसुध वडिता आम्ही नवजोत वडिता आम्ही नवजोत वडिता आम्ही नवजोत आम्ही जय जय विठो
विठोबा रखुमाई हरे जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रघुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रघुमाई हरे विठोबा रखुमाई जय विठोबा रघुमाई विठोबा रखुमाई विठोबा रघुमाई विठोबा रखुमाई 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 पंढरीनाथ भगवान की सद्गुरुदेव महाराज की ज्ञानेश्वर महाराज की जय बालकृष्ण भगवान की जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय हो तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. महाराज आज बेंडके परिवार आणि त्यांचा संपूर्ण आप्तेष्ट परिवार, मला वाटतं आपण एवढं सगळं स्वागत केलं तर मलाही वाटतंय तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, असं वाटू लागलं की आता इथून जाऊच नाही, कायम आपल्या ऋणामध्ये राहू. महाराज एक मला विनंती म्हणून आपल्या पुढं मांडायचं आहे. आज प्रपंच नावाची जी गोष्ट असते ती प्रत्येकाला ऋण म्हणून स्वीकारावी लागते. तुमच्या माझ्या जीवनामध्ये जी असणारी स्थिती आहे, एका विचाराच्या संगतीमध्ये जीव ज्या वेळेला येतो त्या विचाराच्या संगतीतून बाजूला जाऊ नका. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, ज्या कथेच्या विचाराची संगती तुम्हाला मिळाली, आज कीर्तनाच्या माध्यमातून जगद्गुरू तुकोबाऱ्यांच्या विचाराची संगती मिळाली, त्या विचाराच्या संगतीमध्ये आपलं जीवन व्यतीत करा. महाराज आज तुम्हाला मला विचाराची अत्यंत गरज आहे. मी तर हे सांगत असतो, तुम्हाला ज्या ठिकाणाहून विचार प्राप्त होतील त्या त्या ठिकाणी विचाराचा संग्रह करा. मग कदाचित विविध धर्मग्रंथामध्ये असतील तरी ते स्वीकारा. महाराज काही अडचण नाही, कारण आपला स्वभाव काय सांगू का तुम्हाला. एखाद्या उकिरड्यावर जर 500ची नोट दिसली आपल्याला तर आपण उकिरडा पाहतो का नोट घेतो. बस या न्यायानं अन्य अवांतर न पाहता जे चांगले ते जीवनामध्ये स्वीकारा आणि आपलं जीवन धन्य बनवा. महाराज जीवनात मान्यता मिळवायची असेल तर ती परस्वाधीने, दुसऱ्याच्या स्वाधीने, पण धन्यता मिळवायची असेल तर ती तुमच्या हातात आहे. विठ्ठला धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो म्हणून गेली 7 दिवस आपण ज्या विचारामध्ये होतो त्या विचारापासून दूर जाऊ नका. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, काय मिळालं आम्हाला नाही देखिले ते मिळे, भोग सुखाचे सोहळे ते आम्हाला 7 दिवसात प्राप्त झाले. आज भगवंताचं जे चरित्र आहे, ईदशे चरित्र केले नारायणी, रांगता गोधने राखीत आहे. भगवान कृष्णाचं चरित्र, त्या चरित्राचा आज उच्चार करावा असा संताचा आमच्याकडं दंडक आहे. पण मी आपल्यापुढं विनम्र भावनेनं सांगेल, महाराज भगवान कृष्णाचं जे चरित्र आहे, जेवढं आपल्याला पेलवेल तेवढं आचरावं, जेवढं पेलवेल तेवढं उच्चारावं. या शब्दाचा अर्थ फक्त उच्चारावा असा घेऊ नका. तू म्हणाल
मग इथं उच्चारावे का लिहिला याचं कारण एक लिहिलंय माझ्या मतीनं, की भगवान कृष्णाचं चरित्र मथुरेतही झालं, द्वारकेतही झालं, हस्तिनापुरातही झालं, पण काल्याचा प्रसंग म्हटलं तर चरित्र ते उच्चारावे केले गोकुळी. भगवान कृष्णानं जे चरित्र केलं आणि ते गोकुळामध्ये केलं, त्या चरित्राचा आपण काय करा, उच्चार करा महाराज. ते चरित्र स्वीकारा. भगवंतानं आपल्या चरित्रामध्ये 3 गोष्टी केल्या. भगवान कृष्णानं सगळ्यात पहिल्यांदा जर काय केलं असेल तर ते संघटन केलं महाराज. सगळ्यांना आपल्या सोबत घेतलं. आणि दुसरी गोष्ट कृष्णानं काय केली, भगवान कृष्णानं दुसरी गोष्ट ही केली महाराज, सगळ्यांना एकत्र करून सार ग्रहण शिकवलं. मला तुम्हाला विचारायचंय, कृष्णाच्या संगतीच्या अगोदर, ऐका थोडं नीट, कृष्णाच्या संगतीच्या अगोदर, कृष्णचरित्र ऐकले तुम्ही, मी कृष्णचरित्राकडे येणारच नाही, फक्त उद्देश सांगून पुढे जाणार. कृष्णाच्या संगतीत येण्याच्या अगोदर गोपाल लोणी खात होते का ताक पित होते? कधी? संगतीच्या अगोदर. आता ताक म्हणजे काय मी तुम्हाला पहिल्यांदा त्याचा अर्थ सांगितला. मग मला वाटतं संगतीच्या अगोदर काही पिलं तरी, संगतीच्या अगोदर म्हणतो ना, आता होऊन तर गेलंय संगतीच्या अगोदर, पण आता संगती केली ना, आता मात्र काय करायचंय, आता लोणी खायचंय. विठाला आणि ते असं नाही मिळालं तर भगवान कृष्णानं त्यासाठी काय केलं, चोरी केली. मला कृष्णाच्या चोरीमध्ये परार्थ होता. आपल्याकडे उदाहरण आहे महाराज, वारी करणारा मोठा का चोरी करणारा मोठा? नाही. कबीरानं संत जीव घालण्यासाठी काय केली, चोरी केली. त्यांचं चरित्र झालं. एवढ्या वाऱ्या झाल्यात, अजूनही आमचं चरित्र नाही. विठाला अर्थ घ्या लक्षात महाराज. क्रिया महत्वाची नाहीये, क्रियेचा मागचा उद्देश महत्वाचा. कदाचित त्यांची ती चोरी होती बाह्य करणे, पण तिचा उद्देश काय होता? भगवान कृष्णाची चोरी नाही महाराज, तिचा उद्देश ओळखा. याल तरी यारे लागे अवघे माझ्या, आजे देतो पोट भरी पुरे म्हणाल. महाराज दुसरा संदेश भगवान कृष्णानं काय शिकवला नीट ऐका. माझा तरुणांना हा संदेश द्यायचा आहे महाराज, विनंती आहे. भगवान कृष्णानं प्रत्येकाला शिकवलं की अरे जगाला जर द्यायचं असेल ना, ते कोणताही प्रयत्न करा पण चांगलं द्या. आज आम्ही आमच्या मित्राला चांगलं द्यायला लागलोत, लोणी द्यायला लागलोत का ताक द्यायला लागलोत? अरे आपण खिशातले पैसे खर्च करून आमच्या मित्राला ताक पाजायला लागलोत. विठ्ठला भगवान कृष्णानं तुम्हाला आम्हाला संदेश दिला, बाबा रे ताक देऊ नका, ताक सांडा दुरी ते बाजूला करा, त्यांना लोणी द्या, त्यांना सार द्या. सार शब्दाचा अर्थ फक्त लोणी घेऊ नका. तुमच्या माझ्या जीवनामध्ये 2 प्रकारचे विचार आहेत, सारा सार विचार हरिपाठ. सार आहे आणि असार आहे. जीवनातलं असार बाजूला करा, जे जे चांगलं आहे ते जगाला देण्याचा प्रयत्न करा. भगवान कृष्णाने हे केलं. अनेक लीला केल्या महाराज. रांगत रंगणी चोरीत लोणी किंवा एदशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. कृष्णानं पुतना मारली. पुतना म्हणजे काय? पवित्र नाही, तिचं नाव पुतना. आपण देखील जे जे पवित्र नाही ते काय करा, मारून टाका. कृष्णानं बकासूर मारला म्हणजे काय केलं? बकासूर बगळ्याच्या रूपात आला होता. तुम्ही बगळा पाहिलेला आहे सगळ्यांनी. बगळा दिसायला चांगला का असायला चांगला? बघा तो दिसायला पांढरा शुभ्र, ती चोच. पाण्यात जर उभा राहिला ना तर साधूसारखा दिसतो ना, डोळे बंद करतो, पण मासा आला की सोडत नाही. दिसायला चांगला का असायला?
कृष्णानं बकासूर नाही मारला महाराज, दांभिकता मारली. विठ्ठला आपली वेळ संपलेली, याला प्रमाण आहेत महाराज. न करी दंभाचा सायास किंवा दंभे कीर्ती पोट भरे मानिजन स्वहित कारण नशे काही. अनेक गोष्टी तुम्हाला मला मांडल्या. त्या भगवंतानं आज सगळ्या गोपालांना एकत्र केलं महाराज. आणि प्रत्येकाच्या ज्या शिदोऱ्या होत्या ना, त्या सगळ्या शिदोऱ्या आज एकत्र केल्या. आणि त्या सगळ्यांच्या शिदोऱ्या, इथं जेवढी मंडळी बसलेली आहेत ना, आपल्या प्रत्येकाची शिदोरी भिन्न आहे महाराज. प्रत्येकाची शिदोरी, त्याला कर्मजन्य शिदोरी म्हणतात. आणि दुसरी कर्तृत्वजन्य शिदोरी आहे. कर्मजन्य शिदोरी संपून टाकायची आणि कर्तृत्वजन्य शिदोरी शिल्लक ठेवायची. विठ्ठला म्हणून आज भगवंतानं ज्या शिदोऱ्या आणल्या त्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या शिदोऱ्या होत्या. त्या शिदोऱ्यामध्ये भाजी भाकरी होती, पिठलं भात होता, दही भात होता, काहीची विटलेली होती, काहीची शिरापुरी होती, काहीची असणारी जी शिदोरी शिळी होती. मला वाटतं या जगामध्ये ह्या सगळ्या शिदोऱ्यात महाराज, काही विटलेली माणसं आहेत, काही शिळ्या विचाराला परत पुन्हा ऊत आणणारी आहेत, काही आंबट विचाराची माणसं आहेत, काही गोड विचाराची माणसं आहेत. पण भगवंताने या सगळ्यांचा एकत्र काय केला? बिभ्रदवेनु जठरपटयो श्रृंगवेत्रेच पानो रसन कवलं तत्फलान्यंगुष्टिष्ठन मध्ये स्वपरिभुजो ह्या सयन्नर भविष्ये. भगवंतानं जो हा काला केला महाराज, तोच काला संत. काला करीती संत जन सवे त्यांच्या खडके सोडियल्या मोठा. आजचा दही काला गोमटा. आपण भाग्यवान आहात काल्याच्या निमित्तानं एकदा, आणि आज संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा आपल्याला हा काला मिळाला. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे. जशी 7 दिवस आपण एकत्र आलात महाराज, 7 दिवस एकत्र आलात. खरं सांगू तुम्हाला, लोक जरी म्हणत असले आज काला आहे, मी थोडं वेगळं सांगणारा माणूस आहे महाराज. आज काला नाही, आज काला संपला. काला होता 7 दिवस. विठ्ठला विठ्ठला एकत्र येणं म्हणजे जर काला असेल तर आज काला आहे का? काला संपला. आज काला संपला महाराज. गेली 7 दिवस आपण काला करत होतो, तो आनंद आपण स्वीकारला, तोच आनंद आपल्या सोबत न्या. गेली 7 दिवस आपल्याला जी संत विचाराची, शास्त्र विचाराची ऊर्जा मिळाली, त्या ऊर्जेतून आपण जेवढी चार्जिंग करून घेतली, त्यात चार्जरचं आणि बॅटरीचंही महत्त्व आहेच म्हणा. ते जशा पद्धतीनं तुम्ही घेतली असेल, आता ती किती दिवस तुम्हाला पुरते ते त्यावर अवलंबून आहे. पण नक्की ती दीर्घकाल पुरावी आणि त्याच विचारामध्ये आपलं जीवन धन्य व्हावं, एवढीच सद्भावना व्यक्त करतो. पुनश्च एकदा सर्व गायक, वादक, गुणीजन मंडळी यांना वंदन करतो. उपस्थित सर्व सद्भक्त श्रोत्यांना वंदन करतो. माता भगिनींना वंदन करतो. महाराज मंडळीला वंदन करतो. आयोजक, नियोजक, संयोजक, बेंडके परिवार महाराज, मी अधिक स्तुती म्हणून करत नाही, पण आमचे नामदेवराय आणि चांगदेवराय महाराज, मला हे दोघंजण कथेत दिसलेच नाहीत. याचं कारण सांगू का? झाडाचे फांद्या दिसतात, झाडाचे फुलं दिसतात, झाडाच्या फळं दिसतात, पण झाडाची मुळं दिसत नाहीत महाराज. त्या मुळांनी जमिनीत गाडलेलं असतं, म्हणून ते झाड टवटवीत असतं. या दोघा भावांनी स्वतःला गाडून घेतलं, म्हणून कुठंतरी हा कार्यक्रम फुलला गेला महाराज. म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो, त्यांच्या परिवाराला धन्यवाद देतो. आमचा असणारा स्नेही परिवार महाराज, खोकले परिवार, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर शिंके लावली. वा, सुंदर रांगोळी काढलेली आहे. त्या मुलींनी खरोखरच 7 दिवस सगळ्यांचं लक्ष वेधून घेईल अशा प्रकारची ती रांगोळी होती. त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो.
हे करायचं का जय विठ्ठल करायचं का विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल शिंके लाविले राजे तुम्ही हार कडे विना लावा विना 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 वार दोईकडे तुम्ही तुका म्हणे हाती धोका आणि गवळो नेली तुका हे कळते धरला अलगा जडी प्रकाश तू एकमेका बोलिया ब्रह्मांडा उत्तम लोकाला लावा तू एकमेका महाराज तुम्ही नाही उच्चारला अधिकार म्हणे ज्ञानेश्वरा राखा वायापैकी दोन मिनिटं उठायचं नाही कोणीही उठायचं नाहीये. 2 मिनिटं. सर्व टाळकऱ्यांना विनंती आहे की आपण खाली बसून घ्यावं सुखासनात. या नियोजनातील सर्व सदस्य तर ते आहोत गुरुवर्य हरिभक्तीपरायण भाऊसाहेब महाराज जोशी यांचे. कारण आपण सर्व जर जाणकार आहात, या स्टेजवर बसलेली एक एक मंडळी भीष्म आहे, द्रोणाचार्य आहे, कृपाचार्य आहे, कथेतील, कीर्तनातील आणि भजनातील. सर्वांना माहीत आहे की आजच्या कथा कीर्तनाचा दर्जा, आजच्या कथा कीर्तनाची परिस्थिती, अशाही परिस्थितीमध्ये महाराजांनी गेले 8 दिवस, आजचा 8वा दिवस आहे आपला, 8 दिवसामध्ये एकही कथा आपल्याला आपल्या संसारातील न सांगता परमार्थातीलच कथेंनी कसा कीर्तन करता येतं, परमार्थातीलच कथेंनी ग्रंथाचाच आधार घेऊन कशी कथा करता येते आणि ग्रंथाचा आधार घेऊन आपलं जीवन कसं बदलता येतं, याचे वेगवेगळे ग्रंथातीलच दाखले देऊन आपल्याला कृतकृत्य केलेलं आहे. त्यामुळं मी सर्वात पहिले आभार मानील ते आमचे गुरुवर्य भाऊसाहेब महाराज जोशी यांचे की त्यांनी आपल्याला या कथेला वेळ दिला आणि 7 दिवस आपल्याला या कथामृताचं पान करण्याचा योग लाभला. याबद्दल मी त्यांचे माझ्या परीने, माझ्या खोकले परिवाराच्या वतीने, आमच्या सर्व खोकले परिवाराच्या वतीने आणि बेंडके परिवाराच्या वतीने, संपूर्ण संयोजक नियोजक मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार मानतो. यानंतर या संपूर्ण कार्यक्रमासाठी हा एकल्याचा नव्हे खेळ, हे सर्वांना माहीत आहे. कारण कथा करणं किंवा सामान्य कीर्तन करणं हे सुद्धा एकल्याचं काम नाही. ही तर एवढी मोठी कथा आहे, याचं नियोजन असतं. या नियोजनामध्ये बरेचसे मंडळी आहेत ज्यांना आपण दुर्लक्षित करतो, परंतु त्यांच्याशिवाय ही कथा किंवा हे कीर्तन किंवा कुठलाही कार्यक्रम होणं शक्यच नसतं. अशी जी दुर्लक्षित मंडळी आहेत का ज्यांचं आपण नामोल्लेख आपल्याला करता आलेला नाही आहे, ज्यांचा आपल्याला कुठल्याही प्रकारचा सत्कार करता आलेला नाही आहे, तसा आम्ही या ज्या व्यासपीठावर किंवा व्यासपीठाच्या मागे जेवढी मंडळी आहेत या सर्वांचा सत्कार आणि सर्वांचं आम्ही आभार मानलेले आहेत. तरीही याच्यामध्ये काही जी मंडळी आहेत का जी कथेला लेट आलेली आहेत किंवा
2-3 दिवसानंतर आलेले आहेत, परंतु आज तागायत ते पहिल्या दिवसाची कथा ऐकल्यानंतर आजपर्यंत ते काल्यापर्यंत थांबलेले आहेत. त्याच्यात त्यांचे नातेवाईक असतील, बेनके परिवाराचे काही मित्रमंडळी असेल आणि पंचक्रोशीतील सर्व गुणीजन मंडळी असेल, या सर्वांचा आपण क्रमाक्रमाने फक्त 1-1 मिनटामध्ये वेळ घेऊन 15 मिनटामध्ये हा सर्व कार्यक्रम उरकणार आहोत आणि काल्याच्या प्रसादाला आपण बसणार आहोत. तर सर्वप्रथम मी आमंत्रित करतो हरिभक्तीपरायण राजगुरू महाराज गंगापूरकर. त्यांना सर्वांना दक्षिणा ही बाबांच्या हस्ते दिली जाईल. बस सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे प्रत्येक वेळेस. यानंतर जेव्हा आम्ही कथा बाबांना निमंत्रित करण्यासाठी गेलो त्यावेळेस आम्ही बाबांना सांगितलं होतं की आम्हाला तुमच्याबरोबर असणारे 2 तुमच्या साथीसाठी. बाबा म्हणे आम्हाला साथीची काही गरज नाही, तुमच्या भागातील बाळासाहेब आहेत, केशव महाराज आहेत, मग ते बाळकृष्ण महाराज शिंदे आहेत, बाळू महाराज शिंदे आहेत, माऊली महाराज हे असले तरी चालतील. परंतु प्रत्येकाला कामाच्या व्यस्ततेमुळं काही वेळेस हे तिघंही अवेलेबल जर नसले तर काय करावं हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळं आम्ही त्यांच्याबरोबर हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज मुळे, ज्यांची आपल्या गावात 4थी कथा आहे, बाबांच्या बरोबर ते 4 वेळेस आपल्या परिसराला भेट देऊन गेलेले आहेत. त्यांना जर विचारलं तुम्हाला किती बिदागी द्यायची, ते म्हणत्या तुम्हाला जेवढी द्यायची तेवढी, ज्या नसल द्यायची तर रामकृष्ण हरी म्हणून केलं तरी चालेल. अशा बाळकृष्ण महाराज मुळेंना मी आमंत्रित करतो. त्यांनी बाबांच्या हस्ते आपला बिदागी घेऊन जायची आहे. त्यानंतर आपल्या परिसराचे भूषण, ज्यांनी आपल्या अमोघ वाणीतून आपल्याला कथा, कीर्तन, प्रवचनातून ज्ञानामृताचे अनेक डोस पाजलेले आहेत आणि परखड वक्तृत्वाने ज्यांना आपण ओळखतो ते जालिंदर महाराज अंचलगावकर यांना मी विनंती करतो की त्यांनीही बाबांच्या हस्ते आपली बिदागी घेऊन जायची आहे. त्यानंतर बाबांच्याच बरोबर असणारे ज्यांचं वय आहे 72 वर्ष, परंतु माऊली तुम्ही त्यांचा फक्त तबला वादन ऐकलं, कारण पखवाज वादनाची आपल्याला वेळ आली नाही. त्यांचे पखवाज वादन जर पाहिलं तर माझं चुकून त्यांचं नाव भीमदादा लिहिलं गेलं. ते खरोखर भीमासारखाच पखवाज वाजवतात. त्यांनाही मी आमंत्रित करतो. त्यांनीही महाराजांच्या हस्ते आपल्या बिदागीचा स्वीकार करावा. त्यानंतर सागर महाराज पाठक हे आपल्या कथेला नाही हजर होऊ शकले, परंतु त्यांनी सांगितलं होतं काल की माझ्या व्यस्ततेमुळे मी कथेला हजर होऊ शकलो नाही, परंतु मी काल्याच्या कीर्तनाला आवर्जून हजर राहील. त्यांनाही विनंती आहे की त्यांनी बाबाजींकडे यावं. त्यानंतर बेनके कुटुंबाचे जवळचे स्नेही दिलीप महाराज सदगीर यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजकडे यायचं आहे. दिलीप महाराज सदगीर. त्यानंतर आम्ही ज्यांना गायनासाठी आमंत्रित केलं होतं ते मयूर महाराज येवले, त्यांना विनंती आहे की आपण स्टेजकडे यायचं आहे, जरा त्वरा करा. त्यानंतर सर्वांनी टाळ्या वाजवा प्रत्येक वेळेस पाकिट दिल्यानंतर. त्यानंतर दत्तू महाराज, विठ्ठल महाराज काकड, विठ्ठल महाराज काकड, जरा त्वरा करा, ज्यांचं नाव घेतलं गेलं आहे त्यांनी. कैलास महाराज आहेरवाडी काकड, बोगीर महाराज विनेकरी, बोगीर महाराज हिसवळकर आहेत का? चला लवकर. त्यानंतर ज्यांच्या पखवाजाला आपण ज्यांना आपल्या परिसराच्या मृदंगमणी म्हणतो ते सोपान महाराज ममदापूरकर यांना विनंती आहे की यांनी बाबांकडून आपली विदाय केली. त्यांचा पखवाजाचं वादन आपण कालही बघितलं आहे आणि आजही बघितलं आहे आणि नेहमीच बघतो. निवृत्ती महाराज सदगीर नायगावहान. चला नाही चला लवकर, वेळ फार लागणार. त्यानंतर काकड्यासाठी आपल्याला 2 महत्त्वाचे आमचे साथीदार, आमचे वारकरी मित्र, ज्यांच्या
आधिपत्याखाली आम्ही काकड्याच्या अनेक चाली अभंग शिकलो असे गोरख महाराज आणि पठाडे महाराज या दोघांना संयुक्तिकरित्या दोघांनी पाकिट 2 आहेत पण एकाच वेळी देण्यात येत आहे कारण काकडा एकत्र केलेला आहे. आणि आता मी त्यांचं नाव घेतो आहे का ज्यांच्यामुळं कुठलाच कार्यक्रम होऊ शकत नाही. कारण लाईट असली तरी बल्ब असल्याशिवाय आपल्याला प्रकाश मिळू शकत नाही. महाराज जरी अवेलेबल असले तरी या साऊंड सिस्टीमशिवाय कथा होणे नाही, कीर्तन होणं नाही, प्रवचन होणं नाही. ते आमचे सद्गुरू कृपा साऊंड सिस्टीम नांदूरकर यांना विनंती आहे की यांनी बाबांच्या तर्फे यांना शाल श्रीफळ द्या. शाल आणा ना आहे त्यांचा बाबांच्या हस्ते शाल आणि त्यांचा शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. बाबाजींनी वेळोवेळी त्यांच्या साऊंड सिस्टीमचे चांगल्या प्रकारे तोंड भरून कौतुक केलेलं आहे. आणि आपण दररोज या कथेला येताना ज्यावेळेस आपण ग्रंथाचं दर्शन घ्यायचो त्यावेळेस या ग्रंथाच्या दर्शनच्या पुढे एक डी झोन होता बघा. इथून आपण इथपर्यंत दोरी लावलेली होती आणि त्या डी झोनमध्ये ज्या मुलींनी रांगोळी काढलेली आहे त्या रांगोळ्या इतक्या अप्रतिम होता. ज्यांनी बघितल्या त्यांना माझ्या वाक्यातली सत्यता कळेल का प्रत्यक्ष पांडुरंग रुक्मिणी काल त्या रांगोळीवर अवतरलेले आपल्याला दिसत होते. त्या मुलींनी 2 वाजेपासून मेहनत घ्यायच्या परंतु 7 वाजेपर्यंत बाबाजी आल्यानंतर सुद्धा त्यांनी कथा सुरू झाल्यावरही रांगोळी सोडली नाही. ती पूर्णत्वासच करून त्यांनी तिथून बाजूला झाल्या आणि कथेत बसलेल्या आहेत. अशा त्या 3 मुलींना मी इथं आमंत्रित करतो का त्यांना त्यांचा बाबाजींच्या हस्ते शाल आणि देऊन सत्कार करण्यात येत आहेत. त्यांनी लगेचच इकडे यावं. पहिले आहे जयश्री चांगदेव सदाफळ. टाळ्या वाजवा कारण त्या आपल्याच लेकी आहेत आणि त्यांच्याकडून एवढं मोठं कार्य घडत असताना आपण ते पाहत आहोत. चैताली श्रावण जगदाळे. पटकन चला. थांबणार आहे माऊली. नाव घेऊ द्या ना 1 मिनिट. जरा दम काढ ना थोडा. तिथं नाव नाही ते. हां आणि शिवानी बाबाजी शिवानी भगवान जगदाळे. नाही नाराज काय करणार. पिशवी आणि आपल्या स्टेशनवरचं जे मंदिर आहे त्या मंदिराचे पुजारी आहेत. स्टेशनवरचे हनुमंतराव जे मंदिर आहेत त्या पुजारी बाबांना आम्ही विनंती करतो की त्यांनी 25 ते 30 वर्ष त्या मंदिराची कुणाच्याही 1 रुपया न घेता सेवा केलेली आहे. त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे. चला पटकन बाबाजी. यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे दिलीपदाजी खोकले यांना विनंती आहे की आपण महाराजांचं दर्शन घेऊन आपला सत्कार स्वीकारावा. त्यानंतर आहेत बंडूभाऊ क्षीरसागर. चला पटकन. बाळूभाऊ बनकर. बाळूभाऊ चला ना. कार्यक्रम पूर्णत्वाकडे जात आहे. 2 मिनिटाचा वेळ लागेल फक्त. आणि बाळूभाऊ त्या बाबांना एक थांबा यांचा होत्या.
आता सर्वांनी गरजर करायचा आहे. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु सकाराम महाराज की, सद्गुरु गंगागिरी महाराज की, सद्गुरु नारायणगिरी महाराज की, गोपाल कृष्ण भगवान, भागवत महापुराण की. नमा पार्वती पते हर 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 महादेव. चला सदगीर साहेब इकडे या. या स्टेजच्या समोर महिला बसतील. स्टेजच्या बाजूपासून पुढं